सर सुरू करा धनगर सर. येस येस हा सर सुरू करा, जॉईन होतील. येस येस. याच्यामध्ये बघा की हा, तर आता क्वेश्चन पेपरचं पॅटर्न ज्या वेळेला तुम्ही या ठिकाणी पॅटर्न बघतात, तर मेक अ स्टडी प्लॅन ऍक्च्युली. तुमचा एक ओव्हरऑल कट ऑफ वगैरे बघितल्यानंतर तुमचा एक आवाज येतोय ना सगळं माझा व्यवस्थित? तर मेक अ स्टडी प्लॅन. आता कन्सिस्टन्सी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो याच्यामध्ये की मित्रांनो, बघ, एखादा विद्यार्थी खूप हुशार असेल. सर आवाज येतोय? हो येतोय सर. ओके. तर एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे समजा, आणि एखादा विद्यार्थी थोडा मीडियम आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की तो मीडियम विद्यार्थ्यांनी जर कन्सिस्टन्सी ठेवली ना, सातत्य ठेवलं परीक्षेमध्ये, तर तो त्याच्या आणि डिसिप्लिन असेल. मी म्हणतो आयुष्यामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये डिसिप्लिन, डिसिप्लिन म्हणजे काय, सगळे फोर्सवाले लोक किंवा जिद्दवाले पोरं करतात असं नाही. डिसिप्लिन म्हणजे काय, वेळेचं काम वेळेवर करणं, सकाळी लवकर उठणं, सकाळी आपला अभ्यासाला सुरुवात करणं, आपला जो कोर टाइम आहे तो कोर टाइम निवडायचा. मी नेमकं काय करायचो, दुपारी, कारण 4 वाजेला सगळे लोक फिरायला निघतात, 4-5 वाजता दुपारच्या वेळेला. माझा तो 4 ते 8 मी चांगला अभ्यास करून मोकळा व्हायचा आणि सकाळचा राहील. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्ही एक टाइम टेबल बनवा, एक क्रिएट अ डेली, वीकली अँड मंथली स्टडी प्लॅन. डेली पण असला पाहिजे. आता डेली डेली प्लॅन मध्ये काय तुमचं, की तुम्ही कोणत्या सेक्शनला किती वेळ देतात आणि कोणत्या सेक्शन तुमच्याकडे वीक आहे, कोणतं सेक्शन तुमचं स्ट्रॉंग आहे, हे तुम्हाला अगोदर कळलं पाहिजे. मित्रांनो मी सांगतो, हीच परीक्षा नाही, जगातली कोणतीही परीक्षा द्यायची असेल, जर आपल्याला आपल्याला काय येत नाही हे जर आपल्याला दर्शवी व्हाल, आपल्याला काय जमत नाही हे लक्षात आलं पाहिजे, काय जमतंयपेक्षा काय नाही जमत हे आपल्याला जमलंच पाहिजे. नंतर तुमचं मंथली प्लॅन पण तुमचं त्यामध्ये असलं पाहिजे. आता या ठिकाणी बघा, की एक मास्टर गोष्टी गरजेच्या आहेत. कशावर तुम्ही मास्टरी मिळवली पाहिजे आणि कोणत्या गोष्टी तुमच्या या परीक्षेत सक्सेस होण्यासाठी किंवा एक जगातल्या कोणत्या परीक्षेत सक्सेस होण्यासाठी फोकस, जसं सिलेबस दिलेला होता मित्रांनो, तुम्ही राज्यसेवा करा आणि बँकिंग पण करूया, असं होत नाही. तुम्ही म्हणता की ही परीक्षा दी तयारी करतो आणि आपण ही परीक्षा पण पास होऊन जाऊ. बँकिंगचं पॅटर्न वेगळं आहे. स्पर्धा राज्यसेवेचा क्वेश्चन पेपर अनालिसिस केला पाहिजे. तुमच्या टेबलवर असा पसारा जरी पडलेला असता ना सगळं. सर मी 10 मिनिटं घेईन ना, एक हा बिलकुल बिलकुल सर. 11:10 किंवा 11:12 ओके पर्यंत मी कंटिन्यू ओके. करेन. नंतर परीक्षेच्या बरं, त्यानंतर बघा मित्रांनो, फोकस केला पाहिजे. मग जसं एखाद्याला गणित येतं, त्याच्यामध्ये पर्सेंटेज किंवा जे वर्क अँड टाइम, वेळ आणि काळ, महत्व, कोणती गाडी किती, ही रेल्वे या ठिकाणावर इतक्या लांबीची, तर हे जर तुम्हाला जमत नसेल तर त्याच्यावर फोकस करा अगोदर. नाहीतर जर मॅथमॅटिक्स तुमचं स्ट्रॉंग नसेल, तुम्ही बँकिंग सेक्टरकडे येऊ नका, वेळ वाया जाईल तुमचा. म्हणून तुमचं बरं असं नाही म्हणणार की तुम्ही येऊ असलं पाहिजे. आणि खरं सांगू तुम्हाला, याच्यामध्ये खूप मोठ्या लेव्हलचं मॅथमॅटिक्स नसतं. जे तुम्ही 10वी-12वी पर्यंत शिकले असतात ना, तेच मॅथमॅटिक्स या ठिकाणी कामी येतं. आणि तुम्ही जर 10वी चांगली केलेली असेल तर म्हणजे पोरं 80च्या वर मार्क मिळवणारे असतात, त्या पोरांनी या ठिकाणी, आता रिझनिंगचं जे आहे, तर रिझनिंग ज्यांचं मॅथ चांगलं आहे त्यांचं रिझनिंग चांगलं असतं बऱ्याच वेळा. म्हणजे आर्ट्सच्या मुलांचं बऱ्यापैकी कधी कधी रिझनिंगवर चांगला फोकस असतो आणि सायन्सच्या मुलांचं दोघी चांगले असतात. पण आर्ट्सच्या आपले किती प्रश्न असतात याकडे जर लक्ष दिलं. आणि याच्यामध्ये एक गोष्ट ऍड करतो तुम्हाला, की निगेटिव्ह मार्किंग मध्ये, बँकिंग मध्ये इतका निगेटिव्ह स्कोर जातो. तुम्ही एकदा एखादी परीक्षा देऊन बघा, येत नाही तरी तुम्ही टिक करा आणि मग बघा तुमचा स्कोर किती, मायनस म्हणजे अगदी 10च्या आत तुमचा स्कोर येईल. कारण का, तयारी नसली ना इकडे येऊच नाही. म्हणून तुमचं रिझनिंग, तुमचं ऍप्ट्यूड हे बेस्ट असलं पाहिजे. इंग्रजी तुमचं स्ट्रॉंग असलं पाहिजे. नंतर म्हटलं मी की इम्प्रूव्ह युअर इंग्लिश ग्रामर, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन अँड वोकॅब्युलरी. 10वीत आपण काय केलं, तो शब्द तिकडे पकडायचा, की व्हॉट इज द डॅफोडिल. डॅफोडिल तिकडे पॅराग्राफ मध्ये शोधला, जसं आपण 10वी-12वीच्या परीक्षेला करतो. कांगणे सरांचं ते मला खूप आवडतं त्याचं, तिथे म्हणतात की आपण 12वी पास झालो, प्रश्न मध्ये जो शब्द असतात तो पॅराग्राफ मध्ये शोधायचा, पहिला टिंब ते शेवटचा टिंब, हे इथं चालणार नाही. तर कॉम्प्रिहेन्शन तुम्ही करत असताना कॉम्प्रिहेन्शनचा अर्थ तरी कळला पाहिजे, की तुम्ही संक्षिप्त कसं करता. आणि वोकॅब्युलरी तर डेली स्टडी शिवाय तुमचं प्रॅक्टिस शिवाय होणार नाही. न्यूजपेपर तुमचा वाचला गेला पाहिजे, रोज इंग्रजी न्यूजपेपर नसेल येत तरी वाचा, मोठ्याने वाचा. तुम्ही या जगाच्या पाठीवर तुम्ही या परीक्षांमध्ये टिकू शकाल. आता आता स्टे अपडेट. आता अपडेट कसं व्हाल मग, करंट अफेअर्सच्या माध्यमातून. मी तर सांगतो विद्यार्थ्यांना, तुम्ही स्पर्धा परीक्षा करा पाहिजे.
₹50 ₹100 मासिक तुम्ही घेतलंच पाहिजे. मी जेव्हा इकडे गुजरातमध्ये शिफ्ट झालो त्यावेळेला एक 2 पोथी भरून मी बीएला जसा होतो तेव्हापासून ते मासिक गोळा करायचं. त्याला स्टडी सर्कलचं मासिक यायचं का चाणक्य मंडलचं यायचं त्या काळात. नंतर मी दृष्टीवर फोकस केला, दृष्टी विकास दिली. दृष्टी माझ्याकडे आजही असते. मी दृष्टी मॅगझिन माझ्या लायब्ररीमध्ये पण लावून ठेवलंय. तर ते सगळ्या परीक्षांना कव्हर करत असतं. पण क्वेश्चन पेपर अनालिसिस, सिलेबस अनालिसिस केल्यानंतर आपण कोणत्या परीक्षेसाठी लायक आहोत हे कळलं पाहिजे. पण तुम्हाला जे येत नाही ते जर तुम्हाला कळलं नाही मित्रांनो, तर तुमचा म्हणजे वाऱ्याला मारण्यासारखा प्रकार आहे किंवा डोंगराला डोकं मारण्यासारखा प्रकार आहे. तर तुम्ही द हिंदू असेल, इकॉनॉमिक टाइम्स असेल, बिझनेस स्टँडर्ड असतील, हे आपल्या लायब्ररीमध्ये येतात बऱ्याच, प्रत्येक लायब्ररीमध्ये. आता महाराष्ट्रातल्या लायब्ररी खूप फेरस मॅगझिन हे मी जस्ट तुम्हाला बोललो. व्हिडिओज बघा. हा, व्हिडिओ बघायला आम्हाला अगोदर सांगते कोणते व्हिडिओ ते नका सांग, ते आमच्या चॉईसनुसार येत राहतील. तर मी तर म्हणतो त्या इंस्टाग्रामवाल्यांनी अभ्यासाचे व्हिडिओ टाकले पाहिजे सगळ्या पोरांनी, किंवा तसे व्हिडिओ करा, नाचून नाचगान करण्यापेक्षा ते व्हिडिओ टाका जेणेकरून दुसऱ्यांना कामे येतील. मग ते पॉडकास्टचं एक सिरीज चालायची, ती सिरीजवर फोकस करा. एक संविधान म्हणून एक सिरीज बघितली मी डीडी न्यूज. मी म्हणतो मित्रांनो ते जर वाचून घेतली तुमचं इंडियन पॉलिटी बेसिक इतकं स्ट्रॉंग होऊन जाईल. मग अशा प्रकारचे जे पॉडकास्ट नका आयुष्यात ही 3 वर्ष 4 वर्ष जर तुम्ही मेहनत केली तर पुढची 60 वर्ष चांगली जातील. नाहीतर पुढची 30 वर्षही तुम्ही टिकाल का नाही तो भाग आहे, तो प्रश्न आहे. म्हणून हे जे रात्र वैराची आहे, रात्रीत काय होतं काय होत नाही, रात्र वैराची असते, रात्रीत काही होऊ शकतं. सरकार बदलतात त्याच्यामुळे प्रॅक्टिस विथ मॉक टेस्ट आता मित्रांनो फ्री सुद्धा आहेत. असं नाही की पैसे देऊन. अहो बिना बिना याचं कोचिंगचे लोक आयएस होऊ राहिले. मग तुम्हाला काही टेस्ट क्लासेस पाहिजे असं नाहीये. तुमची जी प्राप्त परिस्थिती असेल ना ती बघा. आणि एक इमॅजिनेशन करा, तर माझं यश हे किती मोठं असणार आहे. ज्याला सगळ्या सुविधा आहेत, एसी रूम आहे आणि त्याला बँक त्याच्या वडिलांनी गाडी घोडी सगळे घेऊन दिले आणि त्याला सगळ्या गोष्टींची सुविधा आहे, त्याचं यश माझ्या दृष्टिकोनातून मोठं वाटत नाही. आणि जो मेहनत त्याचं यश खरं शोभून दिसतं. यशाला मेहनतीची झालर असेल तरच, किंवा प्रॉब्लेमशी झालं असेल ना तरच यश टिकून म्हणजे चांगलं दिसतं. नाहीतर सो यश मलाही म्हणजे आपल्यासारखं ते मनात पण नाही भरत. तर मित्रांनो सेक्शनल अँड फुल लेंथ मॉक टेस्ट तुम्ही करा रेग्युलरली. अनालाइज युअर परफॉर्मन्स आफ्टर ईच टेस्ट. पहिल्या पेपरमध्ये जर 50 पैकी 20 मिळाले तर दुसऱ्यामध्ये जर 18 होत आहे, 15 होत आहे, मायनस होत आहे किंवा तेवढेच पडतायत, तर तो तुमचा काहीतरी अभ्यास पद्धत बदलायची गरज आहे. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर इतक्या काम करतात. आता काही लोक लोक असं करतात, त्याचा प्रश्न येत नाही, रिपीट नाही होत, मग काय करायचं. अरे कोणताच प्रश्न मी तुम्हाला सांगतो 100 प्रश्न जर असतील ना, काही एक सत्य मी आता बोलून दाखवतो तुम्हाला. 100 प्रश्न असतील ना, पास होणाऱ्या विद्यार्थ्याला देखील 20 कन्फर्म माहिती असतात फक्त. बाकी त्याचं जे स्किल असतं त्यावर तो बाकीचे प्रश्न तयार करतो. सांगा बाबा की तू एखादी 100 मार्काची परीक्षा होती, तुला खरं सांग किती प्रश्न येत होते बरं कन्फर्म. तो तुम्हाला 20 25 30च्या वर जर बोलला ना तुम्हाला सांगा कन्फर्म त्याला तेवढेच देईल. बाकी त्या स्किलवर डिपेंड करतात त्याने कसे सोड. मग सोड की 4 पैकी तुम्हाला 2 उत्तर नाही येत हे पहिले कळलं पाहिजे. आणि जेव्हा 2 मध्ये कन्फ्युजन आहे त्याच्यामध्ये एक नेमकं कोणतं बरोबर, जे बरोबर वाटतं त्याच्यावर डाऊट घ्यायचा पाहिजे की हे बरोबर आहे तर का बरोबर आहे. पर्याय चेक करायचे, पुन्हा इतर पर्याय जाऊ शकतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर झालं नंतर डेव्हलप टाइम मॅनेजमेंट तुम्ही करा. मी सांगितलं की हा काळ खूप तुमचा महत्वाचा आहे. कम्प्युटर नॉलेज तुम्ही डेव्हलप करा. मोबाईल घेण्यापेक्षा 20 25 30 हजाराचा मोबाईल लॅपटॉप घेऊन टाकाय ऍप्टिट्यूड टेस्ट आणि मोबाईलमध्ये बघण्यापेक्षा निश्चित कम्प्युटर लॅपटॉप मध्ये चांगल्या पद्धतीचा तुमचा अभ्यास होईल. MS ऑफिस, MS एक्सेल, पॉवर पॉईंट. आता ग्रॅज्युएट होऊन जातो पोरगा, त्याला एक साधं पत्र टाईप करता येते, ह्या दुसऱ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो. म्हणून तुम्ही वर्साटाईल पद्धतीने हे तयार झाले पाहिजे. आणि शॉर्टकट्स की असतील किंवा आता डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग देखील अनेक परीक्षांमध्ये असतं. पर्टिक्युलर एक ऑफिसर लेवलची एक्झाम पण फोकस केला पाहिजे. डिस्क्रिप्टिव्ह सेक्शनचं तुम्ही जसं निबंध लिखाण असेल, इकॉनॉमीचे प्रश्न असतील, करंटचे प्रश्न असतील, अनालिटिकल पद्धतीने विचारलेले असतील, तर त्यावर तुम्ही फोकस करून नंतरचा तुमचा इंटरव्ह्यू काढून टाकलाय. तर पहिले ना जी परीक्षा तयारी कराल त्याचं पूर्ण स्ट्रक्चर तुमच्या वेळा समजलं पाहिजे. प्रिलिम्स, मेन्स किंवा डायरेक्ट. तर तुम्ही म्हणजे कोणत्या गावात जायचं, रस्ता माहिती, मॅप माहिती, तरच तुम्ही पुढे जाऊ शकतात ना. उगाच नुसतं तयारी करायला सुरुवात करायची, कोणते पुस्तक उचललं म्हणजे असं नाही. तर तुमचं प्लॅनिंग प्रॉपर असतं पाहिजे. इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. त्यामुळे तुमचं इंटरव्ह्यू राऊंड मध्ये वर्क ऑन युअर कम्युनिकेशन अँड कॉन्फिडन्स ते आहे. राईट मटेरियल कोणतं वापरावं यासाठी 2 मिनिटात फोकस करतो आणि थांबतो. नंतर क्वांटिटी ऑप्टिसाठी RS अग्रवालचं दोन्ही गोष्टी रिझनिंग आणि क्वांटिटीसाठी RS अग्रवालचं एवढं मोठं पुस्तक आहे. MBAच्या पोरांकडे 100% असतं. ते पुस्तक तुम्ही घ्या. त्याच्या बाहेरचे प्रश्न म्हणजे येत नाही माझ्या माहितीप्रमाणे. इव्हन UPSCच्या प्रिलिम्स मध्ये CSAT मध्ये देखील हे पुस्तक खूप कामी येत असतं. आता इथं इंग्लिश लँग्वेजसाठी त्यांनी इथं बघा मी लिहिलं की वर्ड पॉवर मेड इझी बाय नॉर्मन लेविस असेल, पालन सूरी असेल, जे आपल्या लायब्ररीमध्ये असतं. काही ना ते जड जातं पण ते चांगलं पुस्तक आहे. बँकिंग अवेअरनेस मध्ये एक आर्यनचं कॅप्सूल येतं. आणि अनेक मंथली मॅगझिन्सच्या स्वरूपात PDF व्हिडिओ असतात, न्यूज लेटर्स असतात. तर या ठिकाणी या सगळ्या गोष्टी याच्यातून करता येतील. बँकिंग एक्झाम मध्ये करताना प्रॉपर गोल सेट करा आणि
तुमचं मी सांगतो तुम्हाला की फायनल ऍडवाइस जो असेल माझा तो डेडिकेशन, तुमचं एक जे आपण म्हणतो त्याला डेडिकेट, अर्पण, या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे समर्पण तुमचं असलं पाहिजे ते त्यामध्ये द्या. कारण आपण नको त्या ठिकाणी समर्पण देतो आणि नंतर त्याच्यात फेल्युअर निर्माण होत असतं. जर डेडिकेशन इथं दिलं तर समर्पण दुसऱ्या ठिकाणी समर्पण द्यायची गरज नाही. तुमचे ते गोल आपोआप अचीव होतील. हे गोल जर तुम्ही अचीव केले तर स्ट्रॅटेजिक प्रिपरेशन करा. स्ट्रॅटेजी तर बेस्टच असली पाहिजे. कन्सिस्टंट एफर्ट्स. गुड लक अँड स्टार्ट युअर प्रिपरेशन विथ पॉझिटिव्ह माइंडसेट फ्रेंड्स. आणि आपण मला इथं बोलण्याची संधी दिली. माझ्याकडे वेळ कमी होता, आमच्याकडे परीक्षा सुरू आहे आणि त्या म्हणून मी एवढंच बोलू शकलो. तर मी आयोजकांचे अत्यंत मनापासून आभार मानतो. आणि तुमच्याशी हितगुज साधता आली तर प्रत्यक्ष कधीतरी बोलवा, मला अजून आनंद होईल. धन्यवाद सर. नक्की नक्की, नक्की धन्यवाद धन्यवाद सर. सर. ऑफलाईन आपण एखादा छान कार्यक्रम या ठिकाणी ऑर्गनाईज करूयात. थँक्यू सर. अतिशय छान असं मार्गदर्शन आपण बँकिंग क्षेत्रातील रोजगार संधी या विषयावरती सर्वांना केलेलं आहे. मित्रांनो, 1991च्या नवीन आर्थिक धोरणाच्या स्वीकारानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल जी होती ती एका वेगळ्या दिशेनं आपल्याला गेलेली पाहायला मिळते. नंतरच्या आर्थिक सुधारणानंतरच्या काळामध्ये विकसित झालेलं भारताचं सेवा क्षेत्र आणि अशा सेवा क्षेत्रातील महत्त्वाचा रोल बजावणारं सेक्टर म्हणजे बँकिंग सेक्टर. तर या सेक्टरमध्ये येणाऱ्या काळामध्ये कोणकोणत्या रोजगाराच्या संधी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात याची इत्थंभूत माहिती, अगदी कोणकोणती पुस्तकं तुम्ही त्या ठिकाणी उपयोगात आणावीत याचं देखील मार्गदर्शन, सजेशन सरांनी या ठिकाणी दिलेलं आहे. नक्कीच सर्व विद्यार्थी पूर्ण समर्पणानं सरांनी अपेक्षा केलेली आहे की तुम्ही जे कराल ते फुल्ली डिवोटेड होऊन करा, म्हणजे नक्कीच यश तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. थँक्यू सर. वन केली आहे की ऑफलाईन कार्यक्रम आपण आयोजित करूयात, कारण राजश्री शाहू महाविद्यालय लातूर इथला अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर गाडेकर सर आणि आमचं महाविद्यालय या दोन महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी आयोजित करण्याचा प्रयत्न करतोय. भविष्यात नक्कीच आपण याच ऍक्टिव्हिटीचा एक भाग म्हणून आपण एक ऑनलाईन कार्यशाळेला अनेक विद्यार्थ्यांबरोबरच म्हणजे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथील विद्यार्थी, त्याचबरोबर राजश्री शाहू महाविद्यालय लातूर येथील विद्यार्थी झालेले आहेत. विद्यार्थीच नव्हे तर अनेक प्राध्यापक मित्र आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्याच्यामध्ये डॉक्टर बालाजी मैंद आहेत, डॉक्टर मीनाक्षी जाधव मॅडम आहेत. सगळ्यांची काही नावं घेणे शक्य नाही. प्लेसमेंट सेल आहे. नक्कीच या सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी आपल्या या कार्यशाळेला नेहमीच असतं. परत एकदा धनगर सरांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. विद्यार्थ्यांना जर काही प्रश्न असतील तो, जर प्रश्न नसतील तर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे वळूयात. प्रश्न असतील तर विद्यार्थ्यांनी विचारावेत. ओके, ठीक आहे. अजयश्री शाहू महाविद्यालय लातूर ऑटोनॉमस येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर गाडेकर बीपी सर यांना मी विनंती करावं. गाडेकर सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. आवाज येते माझा? होय सर. थँक्यू सर. राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर स्वायत्त व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या आज दिनांक 29 मार्च 2025 रोजी MOU अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी, संशोधक विद्यार्थ्यांसाठी आणि राज्यभरातील राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेसाठी उपस्थित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील आदरणीय साठी उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. सरांनी सविस्तर पद्धतीने आजच्या कार्यक्रमासाठी चा जो मुख्य विषय दिलेला होता त्या मुख्य विषयाच्या अनुषंगाने बँकिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि विद्यार्थ्यांपुढील आव्हाने या संदर्भाने डॉक्टर सिरसाट सर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक म्हणून लाभले आणि आपला सर्व विद्यार्थ्यांना, संशोधक प्राध्यापकांना सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल संयोजकांच्या वतीने मी या कार्यशाळेचा समन्वयक म्हणून सरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर या कार्यशाळेसाठी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय महादेव गव्हाणे सर यांनी आम्हाला सतत प्रेरणा आणि प्रोत्साहन देतात.
काही टेक्निकल कार्यक्रमाला आज उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु सरांचा संदेश असा आहे की असे आपण नेहमीच कार्यक्रम यशवंतराव चव्हाण महाविद्यालय असेल किंवा राजर्षी शाहू महाविद्यालय असेल त्यांच्या संयुक्त विद्यमाने ऑफलाईन कार्यक्रम घेऊया. जसं प्रमुख पाहुण्यांची अपेक्षा आहे की ऑनलाईन कार्यक्रमामध्ये एवढा ऍक्टिव्ह रिस्पॉन्स नसतोय, ते खरं आहे सर. परंतु काही टेक्निकल अडचणीमुळे आणि कामाच्या व्यस्ततेमुळे आम्ही हा ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केलेला. याच महिन्यामध्ये आम्ही एक नॅशनल लेवलचा सेमिनार 6 आणि 7 मार्चला आमच्या महाविद्यालयात राजर्षी शाहू महाविद्यालयात आयोजित केलेला होता. पूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनही चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. नक्कीच आम्ही भविष्यामध्ये असा एक ऑफलाईन कार्यक्रम आयोजित करूया. प्राचार्य साहेबांनी तसा आपल्याला संदेशही दिलेला आहे गव्हाणे सरांनी की येत्या वर्षात म्हणजे अकॅडमिक इयर 2025-26 मध्ये नक्कीच आम्ही मोठा एक कार्यक्रम आयोजित करूया आणि त्या कार्यक्रमामध्ये खरंच डॉक्टर धनगर सरांना आम्ही निमंत्रित करू असं आम्ही आजच सरांना निमंत्रण देऊया. त्याबद्दल प्राचार्य महादेव गव्हाणे सरांचे या कार्यक्रमासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाल्याबद्दल संयोजकाच्या वतीने मी आभार मानतोय. त्यासोबतच हा कार्यक्रम जरी ऑनलाईन असला सर तरी महाराष्ट्रातून आमची अपेक्षा होती की ऑनलाईन कार्यक्रमामध्ये फार काही रिस्पॉन्स नसतोय, परंतु मी सकाळपासून पाहतोय जवळपास 60 ते 65 विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे संशोधक विद्यार्थी, संशोधक प्राध्यापक, मार्गदर्शक यांचा चांगला रिस्पॉन्स आहे. आणि या कार्यक्रमामध्ये ऍक्टिव्हली बरेचसे विद्यार्थी व्हिडिओवरती देखील आपला कार्यक्रम ऐकत होते. त्याबद्दल दोन्ही प्राचार्य साहेबांचे आभार मानतोय. मुख्य कार्यक्रमाचं आकर्षक म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे रिसोर्स पर्सन, कीनोट स्पीकर आदरणीय डॉक्टर धनगर सर हे गुजरातवरून ऑनलाईन पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केले आहेत. खरं पाहता धनगर सर हे महाराष्ट्रीयन आहेत याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे सर. कारण आमच्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की महाराष्ट्रातले विद्यार्थी हे केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादित असतात. असं नाहीये की महाराष्ट्रात शिकणारा विद्यार्थी हा गुजरातमध्ये जाऊनही महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करू शकतोय. महाराष्ट्राचा विद्यार्थी हा कर्नाटकमध्ये जाऊन आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करू शकतोय. हे धनगर सरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि आम्हाला आज ऐकायला मिळालेलं आहे. खरं पाहता धनगर सरांनी हा विषय जो आहे बँकिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि आव्हाने हा अगदी सविस्तर पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यापुढे ठेवलेला आहे. मग ते या बँकिंग क्षेत्राची पार्श्वभूमी असेल, बँकिंग क्षेत्राची तयारी करण्यासाठी कशा पद्धतीने ऍप्लिकेशन करावं, हाऊ टू अप्लाय फॉर व्हेरियस साइट्स, ऍक्शन फॉर प्लॅन, अशा वेगवेगळ्या माध्यमातून सरांनी हा विषय विद्यार्थ्यापुढे अगदी सुटसुटीत पद्धतीने विद्यार्थ्यांना समजेल, विद्यार्थ्यांना उमजेल आणि विद्यार्थ्यांच्या काही समस्या असतील तर त्या समस्या जवळपास सरांच्या या ऑनलाईन व्याख्यानातून कंप्लीट झालेल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. कारण दीपक भारती सरांनी आत्ताच आवाहन केलेलं होतं की कोणाही विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील, समस्या असतील तर विचारा. खरं पाहता सर सर्व समस्या या बँकिंग क्षेत्राच्या संदर्भाने परीक्षेची तयारी कशी करावी, बेसिक सिलेबस काय असतो, त्यांचा फॉर्म कसा डाउनलोड करावा, त्याच्या संदर्भाने फंडामेंटल्स काय मोजकं नेमकं वाचायला पाहिजे, इंग्लिश व्होकॅब्युलरी असेल, कॉम्प्रिहेन्शन असेल, रीडिंग टीचिंग एक्सपिरियन्स असेल किंवा एन्व्हायरमेंटच्या संदर्भातील काही महत्वपूर्ण प्रश्न असतील किंवा मागच्या वर्षीचे काही क्वेश्चन पेपर विद्यार्थ्यांनी अभ्यासावं, त्याचा अनालिसिस करून परीक्षेची पूर्वतयारी करावी. इथपर्यंत सविस्तर मार्गदर्शन डॉक्टर धनगर सरांनी केलेलं आहे. एवढंच नाही तर शेवटचा स्टेप्स म्हणजे परीक्षेची केवळ अभ्यासाची तयारी करून चालणार नाही तर त्याच्या संदर्भाने एक इंटरव्ह्यू महत्वाचा असतोय. म्हणून इंटरव्ह्यूची मॉक टेस्टही कशी केली पाहिजे त्याच्या तयारीच्या संदर्भाने आपल्या महाविद्यालयातील असेल किंवा चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण जर जाऊन मॉक टेस्ट दिली तर विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स कसा बिल्डअप होतोय इत्यादी संदर्भाने डॉक्टर धनगर सरांनी प्रमुख पाहुणे म्हणून सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल धनगर सरांचंही मी या कार्यक्रमाचा सहयोग राजर्षी शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य समन्वयक म्हणून सरांचे पुनश्च एक वेळेस हार्दिक आभार मानतोय. याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभाग दिला, सहकार्य केले. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील टीचिंग नॉन टीचिंग मधील सर्व सहकारी प्राध्यापक आणि नॉन टीचिंग मधील सर्व सहकारी. एवढंच नाही तर या कार्यक्रमासाठी ऑनलाईन मध्ये आमचे काही सहकारी मित्र राज्यभरातून उपस्थित आहेत. त्यामध्ये डॉक्टर महेंद्र सर असतील, अनेक असे मान्यवर आहेत. तसा वेळ फार झालेला आहे म्हणून सर्वांचे पुनश्च एक वेळ शब्द सुमनाने
हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार मानतोय आणि संयोजकाच्या वतीने हा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीचा येथे संपलेला आहे असं मी जाहीर करतोय. पुनश्च एक वेळ सर्वांचं हार्दिक हार्दिक आभार आणि विशेषतः धनगर सरांना आमचं म्हणजे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि अर्थशास्त्र विभाग राजर्षी शाहू महाविद्यालय स्वायत्त यांचं निमंत्रण आहे पुढच्या वर्षीसाठी. सर तुमची डेट आणि वेळ कळवावा, आपण पुनश्च ऑफलाईन भेटूया. थँक्यू, धन्यवाद. फीडबॅक लिंक टाकलेली आहे. फीडबॅक धन्यवाद. लिंक सगळ्यांनी फीडबॅक भरावा आणि प्रमाणपत्र मिळेल आपल्याला ऑनलाईन मेलद्वारे. कृपया सगळ्यांनी फीडबॅक लिंक भरावी. नोंदणी केलेल्या सगळ्यांना मेलद्वारे फीडबॅक लिंक पाठवण्यात येईल. अली सर, आसेफ सर यांनी केलेलं टेक्निकल सहकार्य त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू.